संताजी भाग 43. बिदनूरच्या पराभवाने पातशहा संतप्त झाले. अखेर कोण हे ये संता, ते किंचाळले. आधी आमच्यावर छापा, मग शेख निजामासारख्या जंग बहादराला शिकस्त, आणि आता शहजाद्याच्या बिदनूर मोहिमेचा सफाया. मैदाने जंगमध्ये माहीर असलेल्या आमच्या 3-3 सालारांचा पराभव होतोच कसा? ये क्या हो रहा है वजीर आला? वो हम पर भारी पड़ रहा है, या हमारे सालार ठीक तरह से लड़ नहीं रहे. जहाँपनाह, वजीर असद खानाने खुलासा केला. लढाई लढण्याचा त्याचा तरीका वेगळा दिसतो. आपल्या फौजेला तो नीटसा कळत नाही. अजूनही तो तुम्हाला कळलेला नाही? मग काय केलं इतकी वर्षे दख्खनेत राहून? नुसत्या शाही मनसबी भोगल्या. शहाजी भोसल्यापासून सिवा संभापर्यंत लढण्याची त्यांची पद्धत हीच आहे. संताने कुठला नया तरीका तर शोधून काढला नाही. तो ज्या चाली आणि डावपेच रचतो त्याला आपले लोक फसतात जहाँपनाह. म्हणजे तो दिमाग लावून लढतो. मग आमच्या सालारांचा दिमाग कुठे घास चरायला जातो? बादशहांच्या तिरक्या तिखट सवालांचा जबाब देणं म्हणजे नंग्या तलवारीच्या धारेवरून चालणं. असद खान गप्प झाला. दरबारात खामोशी दाटली. जानिसार खान, शर्जा खान आणि मतलब खान पावसात भिजलेल्या शेळीसारखे अंग चोरून उभे होते. त्यांना पाहताच पातशहांचा गुस्सा आणखी वाढला. टर उडवावी तशा शब्दात ते बोलू लागले. हा मतलब खान आमचा पुतण्या, जवान आहे, जोशीला आहे म्हणून याला पाठवलं. हा काही कारनामा करून दाखवील असं वाटलं होतं, पण शिकस्त खाऊन शिमोग्यापर्यंत हा पळत सुटला. आणि हा रुस्तुम खान, पूर्वीचा शर्जा खान बिजापुरी, काफरांचा सेनापती हंबीर मोही त्यासारख्या महान वीराला वाईच्या लढाईत धूळ चारली याने. तोफेचा गोळा दागून त्याला ठार केलं. त्यावेळी केवढी इज्जत अफजाई केली आम्ही याची. रुस्तुम खान हा किताब याला दिला. मोठी मनसब बहाल केली. हंबीरला हरवणारा आमचा हा शेर संतापुढे मात्र पार लोंबडी झाला. महज तकदीर बुलंद म्हणून बचावला. या जानिसार खानाबद्दल काय बोलावं? साऱ्या सल्तनतीत शूर पराक्रमी म्हणून गाजलेल्या सलाबत खानाचा मुलगा हा. जानिसार म्हणजे प्राणांची प्रसंगी कुरवंडी करणारा मर्द. हा किताब आम्हीच दिला याला. आणि याची दिलेरीनी जहाबाजी पहा. भेस बदलकर जंगे मैदान से ये खुद भाग खडा हुआ. काय रे जानिसार, पळून येताना शरम नाही वाटली तुला? त्यापेक्षा मैदाने जंगमध्ये मेला का नाहीस? तुझं काळं तोंड दाखवायला दरबारात का आलास? बादशहांचा आवाज चढू लागला तसं दरबारी मानकऱ्यांचं काळीज कोकरासारखं कापू लागलं. त्या तिघांचा काय हश्र होणार याची चिंता त्यांना लागून राहिली. इतके कटू बोल ऐकवूनही पातशहांचं पुरतं समाधान झालेलं नव्हतं. मोहिमेचं नेतृत्व करणारा शहजादा आजम बोलावणं पाठवूनही दरबारात आला नव्हता. बाप आपली नाचक्की करील हे त्याला ठाऊक होतं. 15 वर्षांचा त्याचा कोवळा शहजादा बेदार बख्त दरबारात हजर होता. पातशहांनी त्याला विचारलं, बेटा बेदार बख्त, पाहिलीत ना तुमच्या अब्बांची कायरता? बिदनूरच्या बुजदिलीचा जिम्मा खरं तर त्यांचा, पण जाब द्यायला ते इथे आलेच नाहीत. कसे येतील? तोंड दाखवायला जागा कुठे आहे त्यांना? या तिघांनी निदान इथे यायची हिंमत तरी दाखवली. तुमच्या अब्बांना तेही जमलं नाही. तुम्ही आता फौज घेऊन जा आणि त्यांना गिरफ्तार करून आमच्या रूबरू पेश करा. कराल? बेदार बख्त खजील होऊन आपल्या दादाजांकडे पाहू लागला. हो म्हणावं तर बापाविरुद्ध बगावत केल्याचं पाप, आणि नाही म्हणावं तर बादशहाची हुक्म उदली केल्याचा अपराध. काय उत्तर द्यावं हे त्या पोराला कळेना. नुसताच खालमानेने तो उभा राहिला. अमीरांना त्याची कणव आली, पण त्याच्या बाजूने बोलणार कोण? वजीर आला, बादशहा कडाडले. या तिघांच्या मनसबीत 300 स्वारनी 500 जातची कटौती करा. शहजादा आजमला आजच्या आज फरमाना रवाना करून मोहीम का फसली त्याचा जाब विचारा. जो हुक्म जहाँपनाह, इजाज़त हो तो मैं भी कुछ अर्ज करना चाहता हूँ. इजाज़त है. मराठ्यांच्या लष्करी हालचाली जलद होतात, कारण त्यांच्याकडे अवजड सामान फारसं नसतं. सड्या घोड्यांनीशी ते कोसोगणती दौड मारतात. आपल्या सैन्यासोबत अवजड तोफा आणि त्या वाहून नेण्यासाठी हत्ती, बैल, उंट अशी जनावरे असतात. बुणगे, धान्याचा पुरवठा करणारे वंजारे यांची संख्याही पुष्कळ असते. आपल्या हालचाली त्यामुळे मंदावतात.
संताजी त्याचा फायदा घेतो. नको त्या सबबी सांगू नका. माशी हाकलावी तसा हात झटकून पातशहांनी वजीरांचं म्हणणं उडवून लावलं. 10-20 हजारांच्या फौजा संताही चालवतो. घोडी, वाहतुकीची जनावरं, धान्य पुरवणारे वंजारे, वाटाडे, हेर, स्वारप्यादे, त्यांची हत्यारं-पात्यारं अशा अनेक गोष्टी त्यालाही पाहाव्या लागत असणारच. हे सगळं करून वाऱ्याशी स्पर्धा करावी इतक्या गतीने तो लष्कर नाचवतो. जराशीही उसंत घेत नाही. आपल्यालाही ती लाभू देत नाही. फायदेशीर जागा निवडतो. तिथे आमच्या सैन्याला खेचून त्यांचा सफाया करतो. पराभवाचे असे लागोपाठ धक्के बसू लागले तर सैन्याची हिंमत टिकणार कशी? आणि सर्वात बुरी बात ही की मरू घातलेल्या मरहट्ट्यांच्या मनात फिरून नवा जोश पैदा होत आहे. जहाँपनाह, यापुढे आम्ही त्याच्या चाली लक्षात घेऊन त्याच्याशी लढू. बक्षी रहुल्ला खानाने आश्वासन दिलं. नुसतं बोलून काय होतं रहुल्ला? बादशहांचा स्वर एकाएकी उदास झाला. हातातल्या माळेचे मणी ओढणारी त्यांची बोटे थांबली. दरबारी अमीरांवरून नजर फिरवत ते म्हणाले, संता भविष्यात आपल्याला परेशान करणार हे दिसू लागलंय आम्हाला. पराभवाची कारणे तुम्ही लाख सांगाल, पण ती पटली तर पाहिजेत. खरं कारण काय ते तुम्हा लोकांना अजून कळलेलं नाही. काय कारण असू शकतं? रहुल्ला, तुम्ही लोक तनख्यांवर जगणारे आमचे पगारी नौकर आहात. आमचा हुकूम म्हणून चाकरासारखे लढता आणि मार खाता. संता त्याच्या धन्याकडून एक छदाम घेत नाही. फौजेचा खर्च वरच्यावर काढतो. परमुलखात पोट भरतो. भुके कंगाल झाले तरी तोनी त्याचे सैनिक जंग जारी ठेवतील. कारण? पातशहा बोलता बोलता थांबले. मग सगळ्या सरदारांकडे एक दृष्टिक्षेप टाकत बोलले. आपली अवाम, जमीन आणि वतन आजाद करण्याचा जज्बा त्यांच्या दिलात मौजूद आहे. तुम्हा लोकात तो नाही. जे अंगचोर आळशी होते त्यांना जुते मारले तरी चाललं असतं. पण साम्राज्यासाठी जे रक्ताचं पाणी करत होते त्यांचा हा केवढा अपमान. पण तो गिळून गप्प बसणं भाग होतं. कारण पातशहांच्या शब्दांचा प्रतिवाद करणं त्यांच्या रक्तातच नव्हतं. अल्प काळात संताजींनी गाजवलेला पराक्रम पाहून रामचंद्रपंत दिपून गेले. स्वराज्याचा सेनापती म्हणून त्यांचीच नेमणूक व्हावी असं त्यांच्या मनाने घेतलं. आतुरतेने ते त्यांच्या परत येण्याची वाट पाहू लागले. परशुराम त्र्यंबकने त्यांना सांगितलं, ते लवकर येतील असं वाटत नाही. त्यांचे धाकटे बंधू मालोजी मोगलांच्या कैदेत पडलेत ना. औंदा त्यांच्यावर कौटुंबिक संकटेही फार गुदरली. दैव जणू परीक्षा पाहतंय त्यांची. मला कळलं ते असं की ते मालोजीची सुटका करण्याच्या खटपटीत आहेत. परशुराम पंताची बातमी बरोबर होती. मालोजीच्या ओढीने संताजी गुप्तपणे सागरला आले होते. सागर ही एकेकाळची बेडरांची राजधानी. मोगलांच्या हल्ल्याने सध्या ती ओसाड पडली होती. बेडरांचा शूर पुरुष पाम नायक कधी काळी तिथे राज्य करत होता. पाम हा आदिलशहाचा मांडलिक. आदिलशहा आणि कुतुबशहा यांना मोगलांविरुद्ध त्याने मदत केली होती. दोन्ही शाह्या जिंकल्यावर पातशहांनी खानजाद खानाला मोठं सैन्य देऊन सागर जिंकायला पाठवलं. पाम नायक शौर्याने लढला. पातशहांनी खानजाद खानाला अंतस्थ सूचना दिली होती, बेडरांविरुद्ध लढत बसू नका. गोड बोलून त्यांना आपले माताहत करा. खानजाद खानाने ते केलं. पाम मोगलांचा मांडलिक झाला. सागरचा किल्ला मात्र खानजादने त्याला सोडायला लावला. पातशहांनी सांगितलं, किल्ला बळकट आहे. 4 वर्षांपूर्वी याच किल्ल्याच्या आधाराने बेडरांनी दिलेर खान रोहिल्याला धूळ चारली होती. किल्ला ते पुन्हा ताब्यात घेतील. त्यापेक्षा तटबंदी पाडून संरक्षणदृष्ट्या तो निकामी करा. मोगलांनी सागरची तटबंदी उद्ध्वस्त केली. पामनायकाचा जिथं वाडा होता तिथे मशीद बांधली. बेडर कुटुंब मग सागरपासून जवळच असलेल्या वाकिनखेड्याच्या टेकडीवर राहायला आली. मांडलिक म्हणून पाम पातशहांच्या भेटीला गेला. तिथून परतला आणि अवघ्या 5 दिवसात मृत्यू पावला. पामचा मुलगा आणि पुतण्या पिडिया दोघे मोगलांचे मामुली मनसबदार. मुलात काही कर्तृत्व नव्हतं, पण पिडिया शूर महत्त्वाकांक्षी. चुलत्याच्या मृत्यूनंतर बेडरांचं नेतृत्व त्याने स्वतःकडे घेतलं. मोगल आपले नव्हेत याची खूणगाठ तेव्हाच त्याने मनाशी बांधली. वरून तो त्यांच्याशी निष्ठावान असल्याचं नाटक करायचा आणि आतून मराठ्यांशी संधान राखून राहायचा.
अधूनमधून प्रदेश लुटून धामधूम करून मिळेल तिथून त्याने पैसा जमवला. वाकिनखेड्याच्या टेकडीला संरक्षक तटबंदी बांधली. 2 वर्षात सागर इतकाच प्रचंड आणि मजबूत किल्ला तिथे उभा राहिला. संताजींचा वावर विजापूर भागात वाढू लागल्यावर पिडियाने त्यांच्याशी हातमिळवणी केली. आधी सटवाजी डफळ्याशी तो संधान राखून होता. हवे तितके कालाप्यादा बरकंदाज तो त्याला पुरवायचा. संताजींशी जवळीक झाल्यावर मात्र बेडर बरकंदाजांचा ओघ त्यांच्याकडे वळला. पिडियाशी त्यांची मैत्रीच झाली. याच आपल्या मित्राची मदत घेण्यासाठी संताजी सागरला आले होते. पिडियाने त्यांना वाकिनखेड्याला आणलं. दोघांचं बोलणं झालं. राव, मालोजीरावांना विजापूर किल्ल्यातल्या कैदखान्यात ठेवलंय. तिथे पोहोचणार कसं? ते विचारण्यासाठीच आम्ही तुमच्याकडे आलो आहोत. काहीतरी करा नायक. तोच विचार करतोय की हो. काय करायचं? पहारेकऱ्यांना फितवा, अधिकाऱ्यांना लाच द्या, पण आमचा मालू सुटला पाहिजे. संताजींचे डोळे अश्रूंनी डबडबले. त्यांचे दोन्ही हात हाती धरून पिडियाने त्यांना दिलासा दिला. नका हो डोळ्यातून असं पाणी काढू. बघू काही मार्ग निघतं का. अहो, तरणा ताठा भाऊ गमावल्यावर त्याच्या बायकोला काय उत्तर देणार मी? त्याचा पोर अवघा 5 वर्षांचा आहे. संताजी फार व्याकुळ झालेले. पिडियाचं हृदय दगडासारखं कठोर, पण त्यांची तगमग पाहून तोही विरघळला. होईल तितकी मदत त्यांना करायचं त्यानं ठरवलं. बेडर जमातीचे अनेक लोक बादशहाच्या सेवेत होते. इमानदार लढवय्यी जमात म्हणून त्यांच्यावर विश्वास टाकला जायचा. विजापूरच्या कैदखान्यात त्यातले काही पहारेकरी होते. पिडियाने त्यांच्याशी संधान बांधलं. तुरुंगाचा मुख्य अधिकारी होता ऐवज खान. तो दख्खनी मुसलमान होता आणि आदिलशहाच्या कारकिर्दीपासून कैदखान्याचा फौजदार म्हणून काम पाहत होता. विजापूरच्या पूर्वेला आणि सागरच्या पश्चिमेला 25-30 कोसांवर असलेलं विक्रमहळ्ळी हे त्याचं मूळ गाव. तिथे त्याचे भाऊ, पुतणे आणि त्यांचं कुटुंब वस्ती करून होतं. पिडिया संताजींना म्हणाला, तुरुंगावर पहारा देणारं काही लोक मी फितवून सोडले, पण ऐवज खान त्यातला नव्हे. त्याला पेचात धरलं पाहिजे. काय करायचं तेवढं सांगा. वाकिनखेड्यात घुसून तुम्ही आमचा कबिला कैद केल्याचं भासवा. विक्रमहळ्ळीवर छापा मारून ऐवज खानाचं नातेवाईक धरून आणा. त्यांना ओलीस ठेवा. मराठ्यांच्या एका तुकडीने ते काम लगेच पार पाडलं. संताजींनी ऐवज खानाच्या भावाकरवी त्याला निरोप धाडला. तुझी आई, भाऊ, बहिणी, भतिजे आमच्या ताब्यात आहेत. मुकाट्याने आम्ही सांगतो ते ऐक, नाहीतर त्या सगळ्यांची मुंडकी मारू. ध्यानीमणी नसतानाही आफत अंगावर आली आणि ऐवज खान गांगरला. त्याने भावाला विचारलं, क्या मांग है उनकी? कुछ कहा नहीं. तुम्हाला निरोप देऊन मला लगेच फिरायचा हुक्म आहे त्यांचा. जा तू. आम्हीशी आणि इतर बायकांशी काही ज्यादती केली तर नाही ना त्यांनी? अभि तक तो नाही, पण पुढचं सांगता येत नाही. सागरला एका कैदखान्यात त्यांना ठेवलंय. ही गोष्ट गुप्त राहिली पाहिजे बाईसाहेब, नाहीतर ते सगळ्यांना कत्ल करतील. समज गया. त्यांनी तुम्हाला सागरला का नेलं? बेडरांचा नायक पिडिया त्यांना सामील तर नाही? तसं वाटत नाही. त्याचाही कबिला मराठ्यांनी धरलाय. मराठ्यांचं आपण काय घोडं मारलंय ते ऐवज खानाला कळेना. कुणाला काही न सांगता तो एकटाच काळजी करत राहिला. दुसऱ्या दिवशी रात्री एक फकीर अल्लाहू अल्लाहू असा पुकारा करत त्याच्या वाड्यावर आला. पहारेकऱ्यांनी त्याला रोखलं, पण खानाने त्याला आत घेतलं. क्षमादानांच्या उजेडात तो निरखून त्याला पाहू लागला. सणसणीत उंचीचा, धिप्पाड, रंग हबशासारखा काळा. त्याच्या एका हातात मोरपंखी झाडू आणि दुसऱ्या हातात करवंटीसारखा दिसणारा काळ्या रंगाचा कशकोल होता. अंगावर काळी कफनी त्याने घातलेली. डोक्याला हिरवा साफा अस्ताव्यस्त बांधलेला. तुम्ही मरहट्ट्याकडून आलात? खानाने विचारलं. होय, तुमच्याशी बोलणी करायला त्यांनी मला पाठवलंय. तुमचं नाव पत्ता कळल्याशिवाय तुमच्यावर यकीन कसा करायचा? फकीराने गालनी हनुवटीवरची दाढी काढताच ऐवज खान डोळे फाडून त्याच्याकडे पाहू लागला. कोण? पिडिया नायक तुम्ही? होय खानसाहेब, अगदी मजबूर होऊन आम्ही तुमच्या भेटीला आलो बघा. मराठे आमच्यावर का जुल्म करतायत?
आम्ही त्यांचं काय वाकडं केलं आहे? तेच मी बी म्हणतो. तुमच्यासारखंच माझं बी गत झालं या बघा. माझा कबिला ओलीस ठेवलाय हो त्यांनी. हो, ते सांगितलं माझ्या भावाने. पण कशासाठी? इकडे तिकडे पाहत हळू आवाजात पिडिया म्हणाला. त्यांचं काही माणूस तुमच्या कैदेत आहेत म्हणे. त्यांचं सुटका करायचंय त्यांना. ऐवज खानाच्या डोक्यात आत्ता प्रकाश पडला. तो किंचाळला. नायक, अहो ती माणसं आमच्या नव्हे बादशहांच्या कैदेत आहेत. पण कैदखान्यावर तुमचंच हुकूमत चालतं ना. या अल्लाह, मराठ्यांचं म्हणणं काय मग? आम्ही त्यांना सोडावं? तसं केलं तर आमची गर्दनच मारली जाईल. आणि नाही सोडलं तर तुमचं नातेवाईक मरतील. शिवाय हकनाक आमचं बी लोक मारलं जातील. अजीब मुसीबत है. तुम्हाला कळत कसं नाही नायक? मी एकटा कशी काय सुटका करू शकतो त्यांची? तुम्ही एकटं नाही, आम्ही मदत करू की तुम्हाला? म्हणजे? खान पिडियाकडे आता संशयाने पाहू लागला. कैदखान्याचं काही पहारेकरी आमच्या जातीचं आहेत. आम्ही त्यांना विश्वासात घेतलंय. मोक्याच्या जागी तुम्ही त्यांचं नेमणूक करा. तुमच्याविषयी कुणाला जरासुद्धा शंका येणार नाही याचं आम्ही काळजी घेऊ. मराठ्यांच्या कटात पिडियाही सामील असावा असं ऐवज खानाला वाटू लागलं. तो खचून गेला. नायक, आमच्यासारखेच तुम्हीही मोगलांचे चाकर आहात. या हरामखोरीचा नतीजा काय होईल याचा थोडा तरी विचार करा. थोडं का? पुष्कळ विचार केलं हो. शेवटी आपण जगायचं कुणासाठी? आपल्यासाठी, आपल्या जवळच्या माणसांसाठीच ना. मारेकऱ्यांचं तलवारी त्यांच्या मानेवर ठेवलेल्या असताना वफादारीच्या बाता मारण्यात काय अर्थ हो? या घडीला आपण दोघंही मजबूर आहोत. मोठ्या अनिच्छेने ऐवज खानाने पिडियाने फितवलेल्या बेडरांना कैदखान्याच्या दारावर पहाऱ्यासाठी नेमलं. एके दिवशी मध्यरात्री बेडरांनी कैदखान्याचं कुलूप काढलं. दरवाजा किंचित किलकिला झाला. कैदेतला एक एक मराठा पावलांचा आवाज न करता बाहेर पडू लागला. समोर 3 पुरुष उंच कैदखान्याच्या तटबंदीची भिंत होती. भिंतीच्या बाहेरच्या अंगाला मोगलांच्या चाकरीतलं बेडरांचं पथक थांबलं होतं. त्यांनी दोर फेकला. तो धरून एक एक जण भिंत चढून वर जाऊ लागला. खाली घोंगड्याचा खोळ धरून बेडर उभे होते. वर गेलेला अल्लाद त्या खोळात उडी घ्यायचा. एकूण 100 मराठे कैदेत होते. मालोजीने सर्वात आधी पेशवे निळकंठ मोरेश्वराचा भाऊ बहिरोपंताला भिंतीवर चढवलं. एक एक करून 20 लोक पलीकडे पोहोचले. कैदखान्यापासून काही अंतरावर असलेल्या इतर पहारेकऱ्यांना अंधारात चाललेली ही संशयास्पद हालचाल जाणवली. त्यांनी आरडाओरडा सुरू केला. शिपाई पहारेकऱ्यांची धावपळ सुरू झाली. मालोजी घोरपडे आणि रुपाजी भोसले दोराला धरून भिंत चढत होते तोच शिपाई तिथे आले. त्यांनी त्या दोघांना आणि राहिलेल्यांना धरून पुन्हा कैदखान्यात कोंबलं. मालोजीच्या सुटकेची संताजींची सारी खटपट त्यामुळे वाया गेली. बादशहांना हा प्रकार कळला. ते भयंकर चिडले. सय्यद अब्दुल्ला खान बारहाची विजापूर सुभ्यावरून त्यांनी तडकाफडकी बदली केली. किल्लेदार गाजीउद्दीन खान आणि फौजदार खान यांच्या मनसबी कमी केल्या. रुपाजी आणि मालोजीसह 80 कैद्यांचा तात्काळ शिरच्छेद करावा असा हुकूम त्यांनी दिला आणि वाघाच्या काळजाचा मर्द मालोजी मोगली मारेकऱ्यांच्या तलवारीला बळी पडला. पित्यापाठोपाठ तरुण भाऊ गेला. वर्षभराच्या आत घोरपड्यांच्या घरातले 2 कर्तबगार पुरुष स्वातंत्र्याच्या वेदीवर बळी गेले. कपाळाचं कुंकू पुसून थाड थाड भुईवर हात आपटत मनगटातली काकणं फोडणाऱ्या त्याच्या बायकोचा आक्रोश थांबवणं संताजींना जमलं नाही. मालोजीचा पोर यशवंताला कुशीत घेऊन ते रड रडले. दुःख करू नकोस मुली, मालोजीच्या बायकोला ते म्हणाले. यशवंताच्या रूपात मालोजी आपल्याजवळ आहे. आपण याला वाढवू, मोठा करू, सवाई मालोजी बनवू. ईश्वरी इच्छेपुढे कुणाचा इलाज चालतो. भाग 43 समाप्त.